बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील सर लिखित कथा भुकेची आग. पहाट झाली, उजाडू लागलं. पूर्व दिशा तांबूस पांढरी झाली. शहराला लागून पूर्व बाजूचं असलेलं विस्तीर्ण माळरान गिळंकृत करीत आपले हातपाय चहू दिशांना पसरत निघाल्या इंदिरानगर झोपडपट्टीला जाग आली. झोपडपट्टीतल्या आयाबायांचा गलका सुरू झाला. कोणी स्वच्छतागृहांच्या रांगेला उभं होतं, तर कोणी सार्वजनिक नळावर प्लास्टिकच्या घाकरी रांगेत ठेवून नळाला पाणी येण्याची वाट पाहत होतं. काहींची कामावर जाण्याची घाई गडबड सुरू होती. गणाच्या झोपडीवजा घराच्या कवाडातून सूर्याची पहिली किरणं आत गेली त्यावेळी गणाला जाग आली. तो अंगाला आळोके पिळोके देत अंथरुणातून उठला व घराचं देवदाराच्या फळ्यांचं बिजागरीत वाकलेलं दार उघडून उघड्या अंगानं लुंगीवरच बाहेर आला. त्यानं पूर्व दिशेला पाहिलं व मनाशीच म्हणाला, मार्केट 10 वाजता सुरू होत आहे. एवढ्या लवकर उठून तरी काय करायचं आहे, असं म्हणून तो पुन्हा आत गेला. आतल्या अंथरुणावर जाऊन उताना पडला. दिवसभरच्या हमालीनं पोती उचलून आणि गाडा ओढून त्याचं अंग ताठून जायचं. त्यामुळं सकाळी अंथरुणातून उठूच नये असं त्याला वाटायचं. म्हणून तो जागा झाला तरी अंथरुणात लोळत राहायचा. हे त्याचं रोजचंच होतं. तेवढ्यात शेजारच्या झोपडीत चालू असलेल्या रेडिओचा आवाज वाढला. रेडिओवरचं भक्तिगीत त्याच्या कानावर येऊ लागलं. त्यानं तोंडावर चादर ओढली. तोंडातल्या तोंडात पुटपुटला, श्याम्यानं रेडिओचा आवाज सोडला वाटतं. त्याला एक उजाडल्यापासून दुसरा धंदाच नाही. बघील तवा ह्याच्या काकेत ट्रान्झिस्टर आहेच. तो मनातल्या मनात शेजारच्या शामरावर चिडला. काही वेळानं त्याच्या म्हातारीनंच त्याला हाक देत म्हटलं, गणा, उठायचं नाही का? दिवस वर आला की. आईच्या हाकेनं तो अंथरुणावरून उठला. अंगाखालची चटई त्यानं गुंडाळी करून कोपऱ्यात ठेवली आणि चादरीची घडी करून ती कुडाला बांधलेल्या दोरीवर टाकली. डाव्या तळहातावर तंबाखूची भाजलेली मिश्रू घेऊन तो दात घासत घासत बाहेरच्या छोट्या अंगणात येऊन उभा राहिला. 2 पावलं पुढं जाऊन त्यानं घरासमोरून गेलेल्या बोळातून पश्चिमेकडे वाकून बघितलं. वरच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहापुढची माणसांची रांग अजूनही कमी झाली नव्हती. म्हणून तो दात घासतच तिथं उभा राहिला. त्यानं आजूबाजूला पाहिलं. बघेल त्या बाजूला घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. बोळ वजा रस्त्याच्या कडेनं असल्या उथळ गटारीतून काळं कुट्ट सांडपाणी वाहत होतं. त्याची दुर्गंधी दोन्ही बाजूंच्या झोपड्यात उग्रतेनं जाणवत होती. पूर्व बाजूच्या एका मोकळ्या कोपऱ्यावर नगरपालिकेनं ठेवल्या कचरा कुंडीतला कचरा कुंडी उलटून तिच्याभोवती विस्कटून पडला होता. त्या कचऱ्यातच झोपडपट्टीतील लहान मुलं उघडी नागडी शौचास बसलेली. त्यांच्या भोवती फिरणारा डुकरांचा कळप त्या घाणीत तोंड घालून आपलं पोट भरत होता. एकंदरीत झोपडपट्टीतलं सगळंच दृश्य अत्यंत किळसवाणं होतं. हे सगळं निरखून बघताना गणा मनाशीच म्हणाला, बाप सारखा सांगायचा, गणा, चांगली शाळा शिक, शाळा शिक आणि ह्या झोपडपट्टीतल्या हागणदारीतनं बाहेर पड. बापाच्या इच्छेखातर मी शाळेची पाठ धरली. कसा तरी 10वी सुटलो आणि अचानकपणे दारुड्या बापानं हे जग सोडलं. तो देवाघरी गेला आणि माझं शाळेचं स्वप्न भंगलं. बापाच्या रूपानं माझं मायेचं आभाळ गेलं. घरात रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला. घरात थकत चाललेली आई आणि धाकटा संपत होता. त्यांना जगवण्याची जबाबदारी माझ्यावर आली. शाळा सोडून हॉटेलात कामधंदा केला. 2 वर्षात तब्येत बळावली तेव्हा बापाच्या हमालीच्या गाड्याला नारळ फोडून त्यालाच धंदा लावला. त्या दिवसापासून मार्केट यार्डातल्या हमालीत घुसलो आणि घाम गाळून घर सांभाळलं. पाठीमागच्या जुन्या आठवणीत तो अस्वस्थ झाला. तेवढ्यात त्याच्या घरासमोरून चाललेला महिपा माकडवाला त्याला बघून त्याच्या झोपडीपुढे थांबला.
पूर्वी कधी काळी त्याचा आजोबा माकडाचे खेळ करून आपलं पोट भरायचा. तो या वस्तीच्या निवाऱ्याला येऊन स्थायिक झालेला. महिपाच्या बापाचा आणि त्याचा दोस्ताना. तो पण माकडवालाच होता. महिपा मात्र गणासारखीच हमाली करून आपलं घर चालवत होता. आता त्याचंही वय वार्धक्याकडे झुकलेलं, मात्र त्याची देहयष्टी मजबूत होती. राम राम गणादा म्हणत महिपा त्याच्याजवळ आला, पण थोडासा गोंधळला. त्यानंही त्याला नमस्कार भाऊ म्हणत हात जोडले. महिपानं डोईवरची फाटकी टापर सरळ केली. ओठावरच्या पांढऱ्या पडल्या मिशांच्या पुंजक्यांना गोंजारून तो म्हणाला, गणादा, फाकड्या तुझ्यासारखाच मर्द या झोपडपट्टीला पाहिजेला आहे. आपल्याला तुझा गर्व वाटतो बघ. गणाला वाटलं, दररोज मला हा महिपा भेटत असतो, पण यानं आजवर गण्याशिवाय हाक मारली नाही, आणि आजच गणादा. काल तू त्या शिरप्याची चांगली खोड मोडलीच बघ. रांडीचा लई मातला होता. सगळ्या इंदिरानगरचा दादा झाला होता. कसपटागत कारणावरून कुणाला बी ठोकायचा. दारू आणि मटका धंदेवाल्यासनी हप्ता मागायचा. त्याच्या विरोधात पोलिसात बी कुणाचं काही चालत नव्हतं. सगळ्या पक्षाच्या नेत्यांची चमचेगिरी करायचा आणि सगळ्या पक्षांचं रंगीबेरंगी झेंडं बी ह्याच्याच मालकीचं. पण खरं सांगू गणादा, असं म्हणून महिपानं औंडा गिळा. त्यानं दबकल्यासारखं आजूबाजूला बघितलं. गणा म्हणाला, भाऊ थांबलास का? तुला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट बोल. तू तू तिची भर माणसात धुलाई केल्यापासून त्याने ह्या झोपडपट्टीत कुणाला तोंड बी दावलं नाही. तू त्याला पार संपविलास बघ. आता सगळ्या वस्तीच्या तोंडात तुझंच नाव आहे. महिपाला मध्येच बोलायचं थांबून गणा म्हणाला, भाऊ खरं सांगू, मी त्याला मुद्दाम मारला नाही. माझा आणि त्याचं काय वैर होतं सांग. माझ्या डोळ्यापुढं त्यानं त्या धंदावाल्या पारीला लाथा घातल्या. मी सोडवायला मधी पडलो तर गड्यानं मलाच मुस्कटात दिली. मग मी बी रागाच्या भरात हाणला त्याला. पार कापडं फाटसवर मारला. अंगावर आला म्हणून शिंगावर घेतला. तरी बरं माणसं सोडवायला आली, नाहीतर मी त्याला ठेवणारच नव्हतो. गणानं आपल्या मनातला राग व्यक्त केला. तसा महिपा काळवंडला. तो वर वर बोलायचं म्हणून म्हणाला, शिरपानं पोलीस केस तर केली नाही ना? त्यो कुठल्या बी वाटेनं अंगावर येऊ देत. केस म्हणालास तर केस. मी पण त्या पारला उठवून बसवतो आणि शिरप्याला लावतो कामाला. आणि दादागिरी म्हणालास तरी बी तयार आहे. त्याला कायमचा संपवतो. अशी गणानं महिपाजवळ जणू दमबाजीच केली. कारण त्याला माहिती होतं, हा महिपा शिरपाचा चमचा आहे. आता बाजू लंगडी पडली म्हणून आज तो आपल्या बाजूनं बोलतोय. जरासा दम घेऊन महिपा म्हणाला, शिरपा पोलिसात जाणार नाही आणि तुझ्या बी नादाला लागणार नाही असं मला वाटतंय. का बरं? पोलिसात गेला तर तू त्याला हाणल्याची बातमी पेपरात छापून येणार आणि तिचीच आबरू जाणार. आता ह्या वस्तीला ही गोष्ट माहिती आहे, ती चौ मुलकात होणार. त्यापेक्षा झाकली मोठच बरी म्हणणार त्यो. वर तुझ्या नादाला लागायची बी तिची कुवत नाही. असं म्हणून जाता जाता महिपा म्हणाला, आता तूच या इंदिरानगरचा नेता आहेस. या वाक्यावर गणाला बरं वाटलं. आपल्या अंगात हत्तीचं बळ चढल्यासारखं त्याला वाटलं. तो महिपाला थांबून म्हणाला, भाऊ मला एक कळना झालंय. ही आपली झोपडपट्टी आहे. ह्या शहराची ही हागणदारी आहे. इथं नेते मंडळी फक्त निवडणुकीपुरती मतं मागायला येतात. इथं 100 जातीची माणसं गटारीतल्या किड्यावाने आयुष्य जगतात. जवळजवळ सगळ्याच भटक्या जाती. या जाती ह्या माळावर पाल ठोकून राहिल्या आणि राजकारण्यांनी मतांसाठी त्यांची नावं मतदार यादीत घुसडून ही वस्ती पक्की केली. खरं तर त्यांनी ह्यो नरकच ह्या माळावर उभा केला आणि ह्या घाणीला नाव दिलं इंदिरानगर. एका मोठ्या बाईचं नाव बदनाम केलं त्या साल्यांनी. त्यावर महिपा म्हणाला, त्यांचंच बरोबर आहे. गरिबीचं दुसरं नाव इंदिराच आहे.
त्या बाईंनी गरिबासाठीच काम केलं म्हणून ही गरीब वस्ती त्यांच्याच नावानं ह्या माळावर बसली, असं म्हणत महिपा निघून गेला. गणा पाण्याचं टंबरेल उचलून सार्वजनिक स्वच्छतागृहाकडे गेला. त्याला बघून तिथली रांग बाजूला होत म्हणाली, गणादा, नंबर तुमचाच आहे, तुम्ही आज जावा, आंबासनी घाई नाही. त्याला माणसांच्या या आग्रहाचं नवल वाटलं. असं यापूर्वीही कधी घडलं नव्हतं, पण हे आत्ताच का? तो रांगेतल्या माणसानं म्हणाला, मला घाई नाही, मी रांगेतनं जाईन. असं म्हणून तो रांगेच्या टोकाला जाऊन उभा राहिला. 10 वाजता जेवण उरकून गणा आपला हमालीचा 2 चाकी गाडा घेऊन मार्केट यार्डात दाखल झाला. त्यानं खाली मळकी तेलकट विजार घातलेली, वर अंगात तारदेवचं तसलंच दंडकं. अर्ध्या दंडक्यातून त्याच्या दंडाच्या फुगीर बेंडकुळ्या त्याच्या शरीराचा दणकटपणा दर्शवित होत्या. दंडक्याच्या पोटावल खिशात एका बाजूला पोत्यांना लावायचा लोखंडी हूक अडकवलेला, तर दुसऱ्या बाजूला पानाची चंजी कोंबलेली. त्यानं डोईला लाल टापर बांधलेली. गालावर 1 इंच भर कुरळी काळी भोर दाढी आणि टोकाना पीळ दिलेल्या ओठावरच्या मिशा. धारदार नाक आणि ताशीव शिल्पासारखं काळ्या रंगाचं शरीर. छातीवरच्या केसात त्याच्या गळ्यातील हनुमान छापाची चांदीची पेटी काळ्या दोऱ्यात लोंबत होती. 6 फूट उंच तगड्या देहानं त्याची समोरच्या माणसावर छाप पडायची. तो आपल्या गाड्यावरती 6-7 भरलेली पोती लादायचा आणि गाडा सहजतेने ओढायचा. त्या अंगातल्या ताकदीच्या जोरावरच त्यानं आपलं कुटुंब जगवलं होतं. आता सूर्य डोक्यावर आलेला. तशात उन्हाळ्याचे भाजून काढणारे दिवस. वरून प्रखर ऊन आणि खाली तापलेला डांबरी रस्ता. त्यामुळं माणसांच्या अंगाची लाही लाही व्हायची. भर दुपारी रस्त्यावरची वर्दळ कमी व्हायची. पण या कशाचीच पर्वा न करता गणा आपल्या गाड्यावर साखरेच्या गोण्या लादून रस्त्याने चालला होता. त्याला वरून आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा नव्हती की खाली तापलेली डांबरी सडक त्याच्या निबर अनवाणी पायाच्या तळव्यानं भाजत नव्हती. हे सगळं त्याला रोजच्या सवयीचं होतं. त्याच्या चेहऱ्यावर निथळणाऱ्या घामाच्या धारा त्याच्या छातीवर विसावत होत्या. रस्त्यावरच्या वाहनांच्या गर्दीतून वाट काढत काढत तो गांधी चौकात आला. त्याचवेळी त्याच्या पाठीमागून आलेली एक लांब लचक कार हॉर्न देत त्याच्या समीप येऊन थांबली. गाडीची डावी काच खाली गेली. गणा म्हणून गाडीतून मारलेली हाक त्याच्या कानावर आली. तशा त्यानं आपल्या पायाच्या टाचा खालच्या डांबरी सडकेवर ओतवल्या आणि आपला भरलेला गाडा थांबवला. त्याची नजर गाडीतल्या पुढच्या सीटवर गेली. डोळ्यावर काळा गॉगल लावल्या पांढऱ्या शुभ्र खादी कपड्यातल्या 50शीतल्या पुढाऱ्यानं हसत हसत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, गणा बंजारी ना तू? होय साहेब, नमस्कार. त्यानं गाडीतल्या साहेबाला हात जोडले. तो साहेब म्हणाला, तू मला ओळखलं नशील, मी माजी नगराध्यक्ष यशवंत कदम, आता लवकरच भावी आमदार होणार आहे. गणा त्यांना म्हणाला, साहेब मी तुम्हासनी ओळखतो. क्षणभर तो पुढं बोलायचं थांबला. स्वतःच्या मनाशीच म्हणाला, हा कदम आपण मारल्या शिरप्याकडे येत जात असतो. शिरप्या याचा चमचा आहे, मग हा आपल्याजवळ का थांबला? आपण शिरप्याला ठोकला म्हणून दमबाजी करायला आला की काय? असं त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. तेवढ्यात कदम म्हणाले, गणपा तुझं अभिनंदन. कशा पायी साहेब? गणा, तू त्या शिरप्याची जिरवलीस म्हणून तुझा पराक्रम माझ्या कानावर आलाय. बरं केलंस. शिरप्याला माज आला होता, माज. हरामखोर मलाच ब्लॅकमेल करायचा. माझ्या सभेला 500 माणसं आणायचा आणि हजारांचे पैसे मागायचा. पण काय करतोस, गरजवंताला अक्कल नसते म्हणतात ना, तशी माझी परिस्थिती झालेली. आता तुझ्या रूपानं एक सच्चा माणूस भेटला म्हणायचं. घना कदमाचं बोलणं ऐकत उभा होता, पण त्याला पुढं जाण्याची घाई होती. म्हणून तो कदमानं म्हणाला, साहेब पुन्हा भेट झाल्यावर सांगीन सगळं. जे घडलं ते ठरवून नव्हतं, सहजगत्या घडून गेलं.
तसे कदम म्हणाले, शिरप्या सापाची औलाद आहे. सापाजी, तू सावधगिरीनं वागत जा. तेव्हा खळून गणा म्हणाला, त्या सापाचं डोसकं ठेचायचं बळ माझ्या बी मनगटात आहे. त्यावर तोंडावर हसू आणून कदम म्हणाले, शाबास शाबास गणा, मला तुझ्यासारख्या वाघाच्या काळजाच्या माणसाची गरज आहे. तू कधी पण काम सांग, तुला लागेल ती मदत करेन. तुला निवांत भेटायला येईन. चलतो. असं म्हणून कदमाने आपल्या गाडीची काच वर चढवली आणि तिरस्कारानं त्यांच्या गाडीकडे बघत गणानं आपल्या गाड्याला रेटा दिला. शिरप्याला हाणल्यापासून गणा झोपडपट्टीचा दादा झाला. दिवसानं इंदिरानगर झोपडपट्टीत गणाचा दरारा वाढत निघाला. झोपडपट्टीतल्या युवकांची गर्दी त्याच्याभोवती जमू लागली. तिथल्या प्रत्येक कार्यक्रमाची त्याला आमंत्रणं येऊ लागली आणि प्रत्येक ठिकाणी त्याची हजेरी वाढत निघाली. झोपडपट्टीले दारू धंदेवाले आणि मटका घेणारे त्याच्या हातावर नोटा ठेवू लागले. सगळं कसं बिनबोभाट सुरू झालं. त्याबरोबर त्याची दादागिरीही विस्तारत निघाली. एका दुपारी यशवंत कदमाने अचानकपणे त्याच्या घरी उपस्थिती लावली. त्यानं बसायला फाटकी चटई अंथरली. त्या चटईवर कोणताही संकोच न करता कदम ऐसपैस मांडी घालून बसले. त्यानं दिलेला काळपट चहा चवीनं पीत म्हणाले, घना, आता आमदारकीची निवडणूक लागली आहे. मला तुझी मदत पाहिजे. माझ्या प्रत्येक सभेला 1500 बायका व माणसं पाहिजेतच. त्यांच्या रोजगाराची आणि पोटाची व्यवस्था होईल. ते कंत्राट तुलाच द्यायचं म्हणून आलो आहे. बोल, काय करणार आहेस? कदमाने प्रश्न टाकला. त्यालाही पैशांची भुरळ पडली. क्षणभर थांबत तो म्हणाला, तुमचं सगळं मान्य आहे, पण एक अट आहे. बोल, कसली अट? जे बोलायचं ते स्पष्ट बोल. तो म्हणाला, साहेब, ह्या झोपडपट्टीत 100 माणसं 100 जातींची आहेत. ते प्रत्येक जणाचा वेगळा पक्ष आहे. तरी पण पोटासाठी सगळीजण माझ्या शब्दासाठी तुमच्या सभेला येतील. पोटासाठी आज तुमच्या सभेला आलो तर उद्या दुसऱ्या सभेला जाणार. हे कबूल असलं तरच करार पक्का करू. कबूल आहे, पण शेवटी मतासाठीही पैसे देईन. असं कदमाने गणाच्या तोंडाला मधाचं बोट पुसलं. गणानं त्यांच्याशी करार पक्का केला. कदमाने नोटांची बंडलं त्याच्या हातीत ठेवत म्हटलं, गणा, पूर्वी शिरप्या माझ्यासाठी हेच काम करायचा. तो माझ्या प्रत्येक सभेला आणि आंदोलनांना माणसं पुरवायचा. आता तेच काम मी विश्वासानं तुझ्यावर सोपवलं आहे. पण माझी एक इच्छा आहे, ती फक्त तू पूर्ण करू शकतोस. बोला साहेब, काय इच्छा आहे? घना म्हणाला, या संपूर्ण झोपडपट्टीवर माझे झेंडे फडकले पाहिजेत. हे काम सोपं नाही साहेब. इथं प्रत्येक बुळात छोटा का होईना दादा आहे. ती दादागिरी मोडून काढणं तुला अवघड नाही. शिवाय तुला मी मदत करीनच, बळाचीही आणि वेळ पडलीच तर पोलीस ठाण्याचीही. जी साहेब, करीन प्रयत्न. गणानं शब्द दिला. कदम तिथून निघताना समाधानानं वाटेला लागले. कदम निघून गेले. गणा मात्र अस्वस्थ झाला. आपण एका मोठ्या चक्रव्यूहात फसत चाललोय याची त्याला जाणीव झाली. त्यावर तो मनाच्या समाधानासाठी स्वतःशीच म्हणाला, आपण तर कुठं वचन दिलंय, प्रयत्न करतो म्हणालोय. असं म्हणून त्यानं निश्वास टाकला. हळूहळू गणा सक्रिय झाला. त्यानं झोपडपट्टीवर वर्चस्व मिळवलं. कोणताही एक राजकीय पक्ष न स्वीकारता त्यानं आतून सर्वच राजकारण्यांशी संबंध प्रस्थापित केले. त्याच्या शब्दासाठी आणि पैसेही मिळतात म्हणून झोपडपट्टीतली माणसं ट्रकच्या ट्रक भरून वेगवेगळ्या राजकीय सभांना व आंदोलनांना जाऊ लागली. रोज त्यांच्या हाती वेगळा झेंडा व वेगळ्या घोषणा असायच्या. वेळ पडेल त्याप्रमाणे घराघरावर रंगीबेरंगी झेंडे फडकायचे आणि ते एका रात्रीत गायब व्हायचे. तेव्हा कदमांसारखे पुढारी अस्वस्थ होऊन गणाला जाब विचारायचे. त्यावेळी गणाचं एकच ठरलेलं उत्तर असायचं, साहेब, तुम्ही काळजी करू नका. हे वरवरचं सोंग आहे, ते बी पोटासाठी आहे.
पण आतनं सगळी झोपडपट्टी तुमच्याच खिशात आहे असं समजा. असं बोलून तो कदमांना गप्प करायचा. क्षणभरासाठी कदमांचंही समाधान व्हायचं. या सर्व कामात गणाला बऱ्यापैकी पैसे मिळू लागले. त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्याच्या अंगावर पुढारी टाईप खादीचा पोशाख चढला. पूर्वीच्या डोक्यावर गुंडाळलेल्या लाल टापरीऐवजी त्या ठिकाणी वाढलेल्या केसांचा उलटा कोंबडा आला. मनगटात घड्याळ आणि कानाला मोबाईल लागला. त्याचं कोणाशी तरी वारंवार त्या फोनवरून बोलणं सुरू असायचं. गळ्यातला काळ्या दोऱ्यातला ताईत आता सोंड साखळीत अडकला होता. अधूनमधून तो हातात धरून शर्टाच्या कॉलरच्या वर धरलेला असायचा. कधीतरी वर्तमानपत्र वाचताना तो आपल्या डोळ्यावरचा काळा चष्मा नाकाच्या शेंड्यावर घेऊन समोरच्या माणसाकडे तिरकसपणे बघायचा. भोवती त्याच्या हाकेला धावणाऱ्या 10-15 तरुणांचं टोळकं तत्पर असायचं. या चकचकीत व दिखाऊ माहोलात त्याचा हमालीचा गाडा घराबाहेरच्या कुडाळजवळ धूळ खात ऊन पाऊस वारा झेलीत निपचित पडला आणि त्याच्या नेतृत्वाच्या वावटळीत पूर्वीचा याच झोपडपट्टीतला शिरपादादा माणसांच्या विस्मृतीत गेला. दिवस रात्रीचं पाठ शिवणीचं धावणं गतीनं पुढं चाललेलं. या गतीत गणाचा गणादा झाला. हमालाचा पुढारी झाला. नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याच्या शब्दाला वजन प्राप्त झालं. कदमांचं बळ त्याच्या पाठीशी होतंच, पण आमदारकीच्या निवडणुकीत कदम पराभूत झाले तसा गणाचंही खच्चीकरण झाल्यासारखं झालं. कदमांचा सत्ताधारी पक्ष विधानसभेतला विरोधी पक्ष झाला. सत्तेची सावली गेली आणि विरोधाचा उन्हाळा अस्वस्थ करू लागला. तरीही कदमाने हाती असलेल्या सहकारी उद्योगधंदे व एका साखर कारखान्याच्या जोरावर आपली राजकीय ताकद टिकवून धरली. त्या जोरावर त्यांनी सरकारच्या विरोधातली रस्त्यावरची आपली आंदोलनं तीव्र केली. शिवाय हाकेला मोर्चासाठी माणसं पुरवणारा गणासारखा मोहरा त्यांच्या हाती होताच. कदमांची आंदोलने व मोर्चे हे पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी आधीच हातमिळवणी केल्याप्रमाणे वरवरचे असायचे. त्यात बेंबीच्या देठापासूनचा जोर आणि आत्मीयता नसायची. वर्तमानपत्रात पान भरून आंदोलनाचा फोटो छापून यावा एवढाच त्यांचा उद्देश असायचा. हे त्यांचे नेवळट धोरण गणाला पोचटपणाचं वाटायचं. मोर्चात काही तोडफोड व्हावी अशी त्याची समजूत होती, पण कदमांच्या हातून पत्रकबाजी पलीकडे काहीही घडत नव्हतं. तशातच दिवसेंदिवस महागाई भडकत निघाली. त्या महागाईनं श्रमावर जगणाऱ्या झोपडपट्टीतल्या माणसांची रोजीरोटी हिसकावून घेतली. मिळणाऱ्या रोजगारावर माणसांची पोटं भरत नव्हती. मग औषध पाण्याचं आणि अंगावरच्या कपड्या लत्त्याचं दूरच राहिलं. सकाळच्या चहासाठी लागणारं अर्धा कप दूधसुद्धा लोकांच्या कोती बाहेर गेलं. त्यामुळे लहान मुलाबाळांच्या दुधाची व सकस अन्नाची आबाळ झाली. अर्धपोटी वस्तीतली उपाशी मुलं हे समीकरण झालं आणि कुपोषित मुलांची संख्या वाढली. तशातच बहिरू गारुड्याच्या लहान पोराचा कुपोषणानं मृत्यू झाला. त्यांच्या घरच्या आक्रोशानं संपूर्ण झोपडपट्टी हळहळली. झोपडपट्टीतून या घटनेची वार्ता शहरातल्या पत्रकारांच्या कानावर जातात सर्वात आधी तिथं पत्रकार हजर झाले. दुसऱ्या दिवशी या बातमीबरोबरच पत्रकारांनी सरकारी यंत्रणेला धारेवर धरलं आणि गरिबांच्या जगण्याचं विदारक चित्र समाजासमोर मांडलं. या बातमीनं विरोधी पक्षांचे नेते सतर्क झाले. सर्वात पहिल्यांदा यशवंत कदमांनी झोपडपट्टीत हजेरी लावली. त्यांनी उपाशी पोटांच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलनाची भाषा केली. सरकारविरुद्ध लढण्याची गर्जना केली. कदमांच्या या भाषेवर आणि त्यांच्या संधिसाधू आंदोलनावर गणाला विश्वास वाटत नव्हता. हे फक्त स्वतःच्या राजकीय प्रतिमेसाठी आणि पेपरबाजीसाठीच आहे हे तो ओळखून होता. 2 दिवसांनी झोपडपट्टीत लाल बावटेवाले कामगारांचे पुढारी दाखल झाले. त्यांनी झोपडपट्टीत सरळ सभाच लावली. सभेलाही माणसांनी गर्दी केली. डाव्या विचारांचे नेते सरकारवर तुटून पडले. त्यांनी सरकारी धोरणांचा आणि महागाईचा पंचनामाच लोकांच्या समोर प्रक्षोभक शैलीत मांडला. गरीब मजुरांच्या जगण्यावर पोट तिडकीने बोलले. त्यांचा प्रत्येक शब्द न शब्द ऐकणाऱ्याला पटत होता. सभेच्या एका कोपऱ्यावर छातीवर हातांची घडी घालून भाषण ऐकणाऱ्या गणाला वाटलं, आजवर आपण नको त्या माणसांच्या पाठीमागून फिरत बसलो. खरं तर ही डाव्या विचारसरणीची मंडळीच आपले दुःख जाणतात. यांना मदत करायला काय हरकत आहे, असा विचार गणाच्या मनात डोकावला. शेवटचं भाई बाबूराव घोरपडेंचं जोशपूर्ण भाषण झालं.
चढ्या आवाजात त्याने आपल्यासमोर जमलेल्या जनसमुदायाला सरकारविरुद्ध दंड थोपटण्याचं आवाहन केलं. एवढंच नाही तर तहसील कार्यालयावर महागाईविरुद्ध निघणाऱ्या मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलं. लोकांनी टाळ्या पिटल्या. सभा संपली. बाबूराव मुद्दामच आपण होऊन झोपडपट्टीचा नेता गणाला भेटायला आले. त्यांनी गणाला मोर्चात सामील होण्याची विनंती केली व म्हणाले, गणपतराव, आम्ही हे जे करतोय ते गरिबांच्या हिताचं करतोय, नाहीतर आमचा काय स्वार्थ आहे सांगा. गणा त्यांना म्हणाला, साहेब, तुमचं सगळं बरोबर आहे, पण इथल्या माणसांची मनं मेलेली आहे. ती मोर्चाला येताना रोजगाराची भाषा बोलतील, फक्त भाषणापुरत्या टाळ्या पिटतील आणि काम करणार नाहीत. ही इथली पद्धत आहे. हातावर दाम ठेवल्याशिवाय हे वळण कसं बदलायचं ते तुम्हीच सांगा. बाबूरावांनाही गणाचं म्हणणं पटलं. चर्चेअंती त्यांनी थोडेफार पैसे देण्याची तयारी दाखवली, कारण मोर्चा यशस्वी होणं त्यांच्याही हिताचं होतं. त्यांनी इसारत म्हणून काही पैसे गणाच्या हाती ठेवून त्याला मोर्चाची तारीख सांगितली व जाताना म्हणाले, गणपतराव, मोर्चा ताकदीनं झाला पाहिजे. तुमची कितीही माणसं येऊ देत, पैशाची व्यवस्था मी करेन. मोर्चा दिवशी गणानं सगळी झोपडपट्टी झाडून बाहेर काढली. शेकडो स्त्री पुरुषांच्या जथ्थेच्या जथ्थे हाती लाल बावटे घेऊन मोर्चास निघाले. गणानं प्रत्येकाच्या हातावर इसारतीच्या नोटा टेकवल्या व पुऱ्या रोजगाराचा शब्द दिला. शिवाय नाही म्हटले तरी लाल बावटेवाल्यांच्या भाषणाचा परिणामही लोकांच्या मनावर चांगल्यापैकी झालाच होता. तशात वाढत्या महागाईच्या झळा प्रत्येकाला सोसाव्या लागत होत्या. त्याचा परिणाम म्हणून आजपर्यंतच्या आंदोलनातील संख्येचा उच्चांक आजच्या मोर्चाने ओलांडला. मोर्चासाठी आलेला जनसमुदाय बघून बाबूराव घोरपडेंची छाती फुगली. आजवर तुटपुंज्या माणसांवर त्यांना आंदोलनं पार पाडावी लागत, पण आज खऱ्या अर्थाने मोर्चा निघाला होता. त्यांनी गणाला आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून मोर्चाच्या अग्रभागी घेतला. सरकार विरोधी घोषणा देत मोर्चा हळूहळू तहसील कार्यालयाच्या दिशेनं सरकू लागला. घोषणांचा गदारोळ करणारी माणसं क्षणाक्षणाला आक्रमक होत निघाली. त्यामुळं गणालाही आजचं हे मोर्चाचं चित्र काहीतरी वेगळंच जाणवत होतं. आजवर याच माणसांच्या जोरावर त्यानं कैक आंदोलनं केली होती, पण आजची मोर्चेकऱ्यांची प्रखरता पूर्वी कधी दिसली नव्हती. बाबूराव घोरपडेंना वाटायचं, हा मोर्चातला आक्रमकपणा म्हणजे आपण मोजल्या दामाचं हे काम आहे. मोर्चा तहसील कार्यालयासमोर येऊन थांबला. स्पीकरवरून लोकांना खाली बसण्याचं आवाहन केलं गेलं. माणसं जमिनीवर बसली. बाबूरावांनी माईक हाती घेतला आणि त्यांचं सरकारविरोधी घणाघाती भाषण सुरू झालं. त्यांच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या व घोषणांचा जल्लोष व्हायचा. अंगात काहीतरी संचारल्यासारखी माणसं चवड्यावर बसली. ते शेवटचं वाक्य बोलले, आपल्या पोटाची भूक मिटवायची असेल तर या सरकारच्या पेकाडात लाथ घातली पाहिजे, तरच आपल्याला न्याय मिळेल. या वाक्यावर घोषणांची गर्जना करीत माणसं उठली. मुंग्यांचं वारूळ फुटावं तसा मोर्चा फुटला. धावाधाव झाली. कोणाला काही कळायच्या आत दगडांचा वर्षाव तहसील कार्यालय व समोर उभ्या असल्या पोलीस फौजपाट्याच्या दिशेनं सुरू झाला. रस्त्याकडेला पडलेला खडीचा ढीग रिता होत निघाला. पोलिसांच्या शिट्ट्या घुमल्या. लाठीमाराला सुरुवात झाली. अश्रुधरांची नळकांडी फुटली. मोर्चा पाठीमागे सरकत निघाला. पाठीमागे सरकलेल्या माणसाने शहरात दंगल सुरू केली. अनेक दुकानं फुटली. गणा मोर्चेकरांना हात जोडून समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण पेटलेला मोर्चा गणाच्याही हाताबाहेर गेला. भडकलेल्या जनसमुदायासमोर गणा हतबल झाला. पोलिसांचा गोळीबार सुरू झाला. तसा मोर्चा सैरा वैरा धावत सुटला. मोकळ्या रस्त्यावर दगडांचा आणि मोर्चेकरांच्या पायातल्या चपलांचा खच पडला. गोळीबारात घायल झालेले 5-10 मोर्चेकरी तडपडत जमिनीवर पडले. त्यांना उचलण्यासाठी सायरनचा आवाज करीत ॲम्ब्युलन्स धावू लागल्या. पहिल्यांदा घायाळ बाबूरावांना उचलण्यात आलं. त्यांची रवानगी दवाखान्यात झाली. मोर्चात अनेक पोलिसांची पोलिसी लाठीमारात डोकी फुटली. गोळीबारात काही जण जखमी झाले आणि सदैव गणाबरोबर सावलीसारखे वावरणारे 2 तरुण शहीद झाले. त्यांच्या मृत्यूनं संपूर्ण झोपडपट्टीवर शोककळा पसरली. गणाचं काळीज फाटल्यासारखं झालं.
पंचनामा व शवविच्छेदन होऊन 2 तरुणांची प्रेत झोपडपट्टीत आली तसा प्रचंड आक्रोश झाला. त्या आक्रोशानं गरीब मनं हेलावून गेली. झोपडपट्टीच्या माळावरच अंधार पडताना 2 चिता रचल्या गेल्या. त्या चितांभोवती तिथला जनसागर लोटला. चिता पेटताना आयाबायाने ऊर बडवून घेत पुन्हा आक्रोश केला. त्यांच्या आक्रोशानं गणाच्या काळजाचं पाणी पाणी झालं. गणा माणसांच्या कोंडाळ्यात गुडघ्यात तोंड घेऊन बसला होता. त्याचे डोळे वाहत होते. तो दुःखानं कासावीस झालेला. त्याचवेळी तिथं मुद्दाम उपस्थित असल्या शिरपानं श्रद्धांजलीचं भाषण सुरू केलं. तो म्हणाला, ही माणसं मेली याची जबाबदारी कोण घेणार? तुम्हाला मोर्चाला नेणाऱ्या नेत्यांची ही जबाबदारी आहे. त्या नेत्यांनी तुमच्या जीवाची किंमत रोजीरोटीच्या पैशात मोजली. त्यांना जाब कोण विचारणार? कोण? तेव्हा कोणीतरी शिरपाचा शर्ट ओढला व त्याला खाली बसवला. शिरपाचं भाषण गणाच्या जिवारी जखमेवर मीठ चोळल्यासारखं झोंबलं. तरीही तो मनाशीच म्हणाला, त्याचं तरी काय चुकलं? आपण राजकारणाचा धंदा मांडला. ही गरीब माणसं पैशाचं आमिष दाखवून मोर्चाला नेली. त्यांच्या रोजगारावर कमिशन खाल्लं आणि आता तर मड्याच्या टाळूवरचं लोणीच खाल्ल्यासारखं घडलंय. कष्टाची हमालीची भाकर सोडून काय करायची बुद्धी सुचली म्हणायची आपल्याला. तो शेजारी बसल्या वृद्ध दाजी वैदूला हळू आवाजात म्हणाला, दाजी, हे असं कसं घडलं म्हणायचं? आजवर मोर्चाला कधी वाईट वळण लागलं नाही, मग आजच माणसं एवढी बेभान का झाली म्हणायची? धोत्राच्या सोग्यानं डोळे पुसत दाजी म्हणाला, लेका, ही माणसांच्या पोटातली भूक पेटली म्हणायची. दिवसभर केलेल्या काबाड कष्टाच्या रोजगारीवर पोटं भरणा झाल्यात. त्या उपाशी पोटातली आग त्यांच्या डोसक्यात शिरली आणि हे पुरीत घडलं बघ. त्या आगीपुढं तू तरी काय करणार होता सांग? म्हातारा वैदू अनुभवाचे बोल बोलला. त्यानं मोर्चाला वाईट वळण लागण्याचं खरं कारण सांगितलं. तेवढ्यात कोणीतरी गणाला म्हणालं, गणादा, 4 शब्द बोला. दुःखाचे कड गिळून गणा बोलायला उठला. चित्तांच्या उजेडात तांबूस दिसणारे माणसांचे चेहरे गंभीर झाले. स्तब्ध शांतता पसरली. कंठात दाटलेला हुंदका आवरत गणा कापऱ्या स्वरात म्हणाला, लय वाईट झालं. उपाशी पोटातली तुमची भूक एवढी पेटून उठल असं मला वाटलं नव्हतं मला. मी त्या भुकेला रोखू शकलो नाही. चूक माझीच आहे. मी तुमची माफी मागतो. राजकारण लय वाईट आहे. पण पोटातल्या भुकेला ते कळलं नाही. त्या भुकेच्या आगीतच माझी 2 जीवाभावाची माणसं वर पडून गेली. त्यासनी कुठल्या शब्दाने श्रद्धांजली वाहू मी? असं बोलून समोरच्या चितेला हात जोडून तो बाजूच्या अंधारात जाऊन उभा राहिला. म्हातारा वैदू उठून काठी टेकत जड पावलाने त्याच्याजवळ आला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, गणा, तू सावरायला पाहिजे आहेस. असा तूच जर कोलमडलास तर ह्या गरीबांनी काय करावं? गणा आपल्या ओंजळीत तोंड लपवून म्हणाला, मी कष्टाची साथ सोडून हे माणसं मारायचं कंत्राट घेतलं. हे पाप आता कशाने फिटायचं सांगा? त्यानं आपल्या कोंडलेल्या हुंदक्याला वाट मोकळी केली आणि त्याच्या मोठ्यांदा रडण्यानं माळावरच्या गडद अंधाराचंच काळीच फाटलं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.